अलिबाग नगर परिषद निवडणुकीपूर्वी माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांची ठाम भूमिका शहरात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे। विकास, पारदर्शक प्रशासन आणि नव्या नेतृत्वाला मिळणारा जनतेचा पाठिंबा याबाबत त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे। मानसी म्हात्रे म्हणाल्या, अलिबागकरांचा शेतकरी कामगार पक्षावर विश्वास हीच आमची खरी ताकद आहे। 2016 मध्ये सुरू केलेली ही विकास यात्रा आता कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही। अलिबागचा विकास हा राजकारणाचा विषय नाही, तर शहराच्या भवितव्याशी जोडलेली जबाबदारी आहे। त्यांनी सांगितले की प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता, भुयारी गटार प्रकल्प, आधुनिक भाजी व मच्छी मार्केट, समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण आणि कचरा प्रक्रिया प्रकल्प अशा अनेक कामांनी अलिबागला नवी ओळख मिळवून दिली आहे। आगामी निवडणुकीत पक्षाने स्मार्ट सिटी अलिबाग हे मध्यवर्ती विजन जाहीर केले असून त्याबाबतही त्या उत्साही आहेत। अलिबागला जागतिक पर्यटन नकाशावर आणणे, आधुनिक सुविधा निर्माण करणे आणि सुरक्षित शहर उभारणे हेच पुढील 5 वर्षाचे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले। अक्षय नाईक यांच्या उमेदवारी बोलताना त्या म्हणाल्या, अक्षय नाईक ही फक्त आमच्या पक्षाची उमेदवार नाही, ती अलिबागच्या नव्या पिढीची खरी प्रतिनिधी आहे। अलिबाग 2025 मध्ये ही निवडणूक ही शहराच्या पुढील दशकाला दिशा देणारी असेल आणि या प्रवासात पक्षाने पुन्हा जनतेचा विश्वास जिंकणार असल्याचा आत्मविश्वास मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला। अलिबागने सुरू केलेली विकास यात्रा मागे वळून पाहणार नाही। जनता आमच्या सोबत, जनता शेका पक्षासोबत आहे आणि आम्ही अलिबागकरांच्या अपेक्षांवर पूर्ण उतरू। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।